यवतमाळ जिल्ह्यामध्ये सामंतांनी गड जिंकलाय, काय सांगाल? सामंतांनी गड जिंकलाय म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेनं गड जिंकलाय. याच्यामध्ये सगळ्यांचे परिश्रम, सगळ्यांची मेहनत ही कामी आलेली आहे. राज्यमंत्री योगेशजी कदम असतील, आमचे उपनेते संजय कदम, सदानंद चव्हाण साहेब असतील, तिकडे राजन साळवी असतील, किरण भैया सामंत असतील, हे सगळी आमची जी टीम आहे, या टीमनं एकत्र काम केलं म्हणून आम्हाला स्ट्राईक रेट हा 99% राखता आलेला आहे. खेडनं तर कमाल केलेली आहे. शिवसेना भाजपला भरभरून खेडवासियांनी दिलेला आहे आणि आमच्या माधवीताई नगराध्यक्ष झाल्यात. मी पालकमंत्री म्हणून पहिल्याच दिवशी एवढ्यासाठी झालोय की खेड नगरपालिकेला नियोजन मंडळाकडनं एकही रुपया मी कमी पडू देणार नाही, हे आश्वासन मी खेडवासियांना द्यायला आलेलो आहे. सर, आज सामना पेपर में ऐसा कहा है कि तेलंगाना में ईवीएम बैलेट पेपर पे वोटिंग हुआ और महाराष्ट्र में ईवीएम पे वोटिंग हुआ, इस वजह से महाराष्ट्र में महायुति जीत गई. सामना पेपर मधली बातमी महाराष्ट्रातली जनता मनावर घेत नाही, तुम्ही देखील मनावर घेऊ नका कृपा करून. त्याला काही अर्थ नाही. जर ईव्हीएम वर एवढा आक्षेप आहे तर केंद्रामध्ये सुरुवातीला राहुल गांधी साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण ते ईव्हीएमवर निवडून आले. आणि इकडे उरलेल्या शिवसेनेच्या युबीटीच्या सगळ्या आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत, खासदारांनी राजीनामे दिले पाहिजेत. ते सगळे निवडून आलेले ईव्हीएमवर चालतात आणि आम्ही निवडून आलेले ईव्हीएमवर चालत नाही. ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, हा राजकीय बालिशपणा आहे. त्याच्यामुळे सामना तुम्ही मनावर घेऊ नका, महाराष्ट्र मनावर घेत. सर, आता ज्या नगरपालिका निवडणुका ज्या महाराष्ट्रात झाल्या त्यामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे. क्रमांक 2चा पक्ष शिवसेना झालेला आहे. तर आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्याची ही नांदी आहे. मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, आमचे मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली 29च्या 29 महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महायुतीमुळे एकत्र लढणार की कसं काय? कारण का आमदार शेखर निकम म्हणतात की सोबतचा नारा दिला त्यांनी. शेखर निकम साहेबांनी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा दिला आहे, हा राष्ट्रवादीचाही भूमिका झाली. आमची शिवसेना आणि भाजपची भूमिका या जिल्ह्यामध्ये प्रत्येक निवडणूक एकत्र लढण्याची आहे. जी आपल्याकडे आता लोट्यामध्ये जी कंपनी आहे, सोशल मीडियावरती वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, नेमकं काय म्हणजे ते सांगतात की प्रोडक्शन सुरू आलंय आणि दुसऱ्या गोष्टी सोशल मीडियावर चर्चा केली, काय सांगा? मला सोशल मीडियावरच्या आधी सगळ्याच माझ्या हितचिंतकांना एक विनंती करायची आहे की मी राज्याचा उद्योगमंत्री आहे. राज्याचा उद्योगमंत्री असताना त्या कंपनीची मी पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि मी माहिती घेऊन स्पष्ट पद्धतीचं वक्तव्य देखील त्याच्यावर केलेलं आहे की कोकणच्या निसर्गाला डॅमेज करणारं प्रोडक्शन किंवा कोकणच्या जीवनावर परिणाम करणारं प्रोडक्शन जर एखादी इंडस्ट्री लोटे परशुराममध्ये नाही, कोकणाच्या कुठच्याही भागात जर निर्माण होणार असेल तर ती आम्ही व्हायला देणार नाही. नंबर 1. नंबर 2, PFASच्या संदर्भामध्ये जे काय पसरवलं जातंय, जे काय बोललं जातंय त्याच्यातली वस्तुस्थिती पडताळून बघू. पण तिथे प्रोडक्शन जे सुरू आहे म्हणून सांगितलं जातं ते फ्लोरिनचं प्रोडक्शन सुरू आहे. 1% कमी प्रोडक्शन ट्रायल बेसिसवर ते त्याला क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात, आणि क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात त्या केमिकलला, ते त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं विघटन त्यांनी तळोजामध्ये केलेलं आहे. परंतु याचं बेसिक थॉट काय आमचा शासन म्हणून, तर लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी एखादी कंपनी जर येत असेल किंवा निसर्गाची वाट लावणारी एखादी कंपनी जर येत असेल त्याला प्रतिबंध आपण करू. ही माझी भूमिका झाली, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून भूमिका झाली. पण याच्यामध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाची देखील भूमिका विचारावी लागणार आहे. महाराष्ट्र पोल्युशन बोर्डानं 4 ऑक्टोबरला त्यांना नोटीस दिलेली आहे. त्यांच्याकडनं समाधानकारक किंवा असमाधानकारक उत्तर देखील अजून आलेलं नाही. त्याच्यामुळं कालच मला पर्यावरण विभागाचे जे सदस्य सचिव आहेत, आपले जे कलेक्टर होते MD सिंग, ते व्हिजिट त्या कंपनीला करतायत. त्याच्यामुळं कोकणावर परिणाम करणारा प्रकल्प कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्ही होऊ देणार नाही. ही जी भूमिका इथल्या नागरिकांची आहे ती पूर्ण आम्ही पडताळणी करू, तपासणी करू आणि त्याच्यातनं घातक जर काय असेल तर ते बॅन करू. ओके.